धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा तापताना दिसत आहे। मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची मागणी आता जोर धरत आहे। समाजवादी पक्षाने या संदर्भात आक्रमक भूमिका घेत जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले। मुस्लिम समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती अत्यंत मागासलेली असल्याचा दावा करत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र आरक्षण देण्याची गरज व्यक्त करण्यात आली। शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 15% स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी पुढे करण्यात आली आहे। यासोबतच जे मुस्लिम कोणत्याही आरक्षित प्रवर्गात बसत नाहीत त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS प्रवर्गातून लाभ देण्याचीही मागणी आहे। समाजवादी पक्षाने स्पष्टपणे म्हटले आहे की संविधानानुसार अशा मागास घटकांना न्याय मिळणे अत्यावश्यक आहे, परंतु या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। मुस्लिम समाजाच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास पक्ष तयार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले। या निवेदनामुळे आता प्रशासन आणि सरकारवर दबाव आणण्याची शक्यता आहे। आरक्षणाचा हा मुद्दा पुढील काही दिवसात आणखी तापण्याची चिन्हे आहेत। राज्यातील सामाजिक आणि राजकीय समीकरणांवर या मागणीचा मोठा परिणाम होऊ शकतो। आता सरकार या मागणीवर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान या निवेदनावेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यांनी या मागणीला जोरदार पाठिंबा दिला। एकंदरीत मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आता केवळ मागणीपुरता मर्यादित न राहता आंदोलनाच्या टप्प्यावर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज धुळे।